नमस्कार मित्रांनो, तर मला आहे ना आंबे खायची इच्छा झाली होती. त्याच्यामुळे मी सकाळ सकाळी आलो होतो शेतामध्ये आंबे खायला. पण तेवढ्यात भाऊ आमच्याकडे बांधावरती मला अंजीरचं झाड दिसलं हो. हे अंजीर काय गावठीचं अंजीर आहे, पण त्याला खूप सारे अंजीर आले होते आणि ते पिकले पण होते. त्याच्यामुळे मी पटापट सर्वचे सर्व पिकलेले अंजीर खुडले मस्तपैकी आणि तपासून पण बघितले, म्हटलं याच्यामध्ये काय आळ्या वेळे नाहीत. अशा प्रकारे आता आपले अंजीर झालेले आहेत खुडून आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी लाल निळे काळे दिसत आहेत पिकलेले अंजीर. आता मस्तपैकी ते खायचे आहेत. पण तेवढ्यात भाऊ मस्तपैकी मी आंब्याची साख वगैरे विचली आणि खायला पण खूप भारी लागले. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी साखा जमा केलेत आणि या आंब्याला तर एकदम खालच्या खाली आंबे पिकलेले आहेत. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आता इथं झूम करून दाखवतो. हे बघा, हे आंब्याला एकदम खालच्या खाली एकदम पिकलेले आंबे आहेत. आणि हा आंबा तर आमचा नाही आहे, पण मग रस्त्यामध्ये जाता जातानाच हा आंबा लागतो, त्याच्यामुळे याला खूप साऱ्या साखा पण दिसल्या. मग मी काय म्हटलं, चला आता भावाला बोलवून घेऊ मस्तपैकी आंबे खायला. आणि तो पण आला. मग काय त्यालाच झाडावरती चढवलं आणि मी खालीच थांबलो. मस्तपैकी तो वरून साखर टाकत होता आणि मी मस्तपैकी खाली साखर जमा करत होतो. खाली खूप सारा गवत पण होतं, पण काय नाही, आपण मस्तपैकी साखा मस्तपैकी जमा केल्या. साखा म्हणजे तेच ते पिकलेले आंबे आणि एवढे सारे आपले कट झालेले आहेत आंबे आता जमा करून पिकलेले. तर मित्रांनो, आता आमच्या शेतामध्ये एकच नाही तर खूप सारे आंबे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आंब्यांसोबत आमच्या शेतामध्ये पण खूप सारा गवत माजलेला आहे. कारण की विषय असा आहे का, आपल्याकडे अगोदरपासूनच म्हणजे एप्रिलपासूनच खूप सारा पाऊस सुरू झाला होता. त्याच्यामुळे आपल्याला काय शेतामध्ये चांगल्या प्रकारे नांगरणी पण करता आली नाही. आणि मग आता हा असा खेळ झाला, त्याच्यामुळे काय नाही, आता एकच काम राहिलं आहे फक्त आंब्यावरती चढायचं आणि आंबे कुडून खायचे.